चला बाळांनो, आज ना मी तुमच्या समोर ना एक कविता सांगणार आहे. आता तुम्ही म्हणणार दररोज मॅडम अभ्यास सांगते तर आज काही कविता वगैरे सादर करणार आहे. तर बघा, कविता कशासाठी की तुमच्यासाठीच आहे ते, कारण तुम्ही खचून जायला नको. कारण आता हे दिवस परीक्षांचे असतात. मग लगेच परीक्षा देऊन आला की घरातले तुम्हाला विचारतात का नाही सांगा, किंवा आम्ही शिक्षक पण असू दे लगेच विचारतात ॲन्सर चेक केली का, किती मार्क्स पडतेत. मग जर कमी पडले तर लगेच म्हणून दाखवतात तुम्हाला की आता पुढच्या एक्झामला नाही बसायचं. किंवा बरेच पालक म्हणतात असू दे कमी पडले तरी चालतील, नेक्स्ट एक्झाममध्ये आपण सुधारणा करू. मग बाळांनो नाही, तुम्ही सुद्धा त्याच्यातनं काहीतरी घ्यायचं. पालकांनी सपोर्ट केला ह्याचा अर्थ तुम्हाला सगळ्या चुका पाठीशी घातले अशातला भाग नाही. तर आता जी एक्झाम दिली होती ना त्याच्यामध्ये किती मार्क्स कमी पडले किंवा आपल्या चुका काय झाल्या, ती पुढची जी एक्झाम येणार आहे ना त्याच्यामध्ये सुधारायचं. पण असा विचार करायचा नाही की मला हे एक्झाममध्ये कमी पडले आता मी परत कोणतीच एक्झाम देणार नाही, असा अजिबात विचार करायचा नाही. असं कोणत्या जेवढ्या स्कॉलरशिप असू दे, NMS असू दे किंवा 8वी स्कॉलरशिप असू दे किंवा दुसरी कोणती पण एक्झाम असू दे, लगेच आपण हार मानायचं नाही, त्याच्यात खचून जायचं नाही. एक परीक्षा म्हणजे का आपलं शेवट आहे का सांगा बरं? नाही. फक्त काय करायचं, प्रत्येक परीक्षेतनं जरी आपण फेल होत गेलो ना तरीसुद्धा त्यातनं काही ना काहीतरी शिकायचं की काय चुका झाल्या होत्या ते पुढच्या परीक्षेत व्हायला नकोत ह्याची काळजी घ्यायची. पण खचून जायचं नाही. हां, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगते आता. बघा, फक्त तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. बघा, फक्त तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. हिरमसू नकोस म्हणजेच लगेच नाराज वगैरे व्हायचा नाही. म्हणजे त्याला एवढे मिळाले मला एवढे मिळाले असं कंपॅरिझन करत बसण्यापेक्षा त्याच्या पण सुखामध्ये तुम्ही सामील व्हा. काही फरक पडत नाही. कधीतरी नाही का आपण सुद्धा म्हणजे आपल्या पण सुखामध्ये कोणतरी सामील व्हायला येईल म्हणून नेहमी दुसऱ्याचं पण चांगलं चिंतायचं. त्याच्यामुळे काय बघा, संधी फक्त तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. बघा, प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणत उगाच कुठं तू बसू नकोस. नाही नाही म्हणत तू उगाच कुठत बसू नकोस. म्हणजे असं म्हणायचं नाही की फक्त माझ्याच बाबतीत असं का झाला, मी एवढा अभ्यास केला मग मलाच कमी का पडले, किंवा माझंच असं का, माझ्याच नशिबाला असं का घडतंय, असा अजिबात विचार करत बसायचं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडं ना थोडं काहीतरी देवानं दिलेलं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणत उगाच कुठं तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. परिस्थितीशी भिडून छातीवर 2 हात करत चल. विजय तुझाच असेल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. बघा, सामर्थ्य आहे हातात जरा स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामर्थ्य आहे हातात जरा स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. परिस्थितीशी भिडून छाती हात 2 करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस. आलेत का बाळांनो लक्षात? त्याच्यामुळे ह्या कवितेतनं तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. त्यामुळे 1-2 एक्झाम झाल्या म्हणून लगेच खचून जायचं नाही आहे. बी पॉझिटिव्ह राहायचं. पुढच्या परीक्षेमध्ये इथं आपण कशामध्ये कमी पडलो होतो त्याच्यामध्ये सुधारणा करायची. त्यामुळे रट्टा घोकणपट्टी करायची नाही. जर अभ्यास व्यवस्थित केला, समजावून घेऊन केला ना तर मग असं आपल्याला दिवस येणार नाही. चांगले मार्क्स पडतील. आणि या कवितेचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्यायचा. खचून जायचं नाही. कोणतीही परीक्षा असू दे, परत परीक्षा देण्याचा प्रयत्न करायचा. कधी ना कधीतरी तुम्हाला यश हे मिळणारच. आणि आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया.